फ्राय पॅन मध्ये 2 मोठे चम्मच मी तेल ॲड केलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे आणि चिमूटभर हिंग। तर तुम्ही माझ्या जर रेसिपीज बघत असाल तर तुम्हाला रोजच व्हिडिओमध्ये, भाजीच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी हिंगाचा वापर जास्ती प्रमाणात करते। तर यामध्ये 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक काप केलेल्या। त्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटण ॲड करूया। हे वाटण आहे शेंगदाणे, तीळ, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर। तर शेंगदाणे आणि तीळ मी भाजून घेतलेले आहे। प्रमाण जे आहे 3 चम्मच शेंगदाणे, म्हणजे जवळपास तुम्ही अर्धी वाटी शेंगदाणे घेऊ शकता। आपल्या भाजी आपण ज्या प्रमाणात बनवत असाल त्या प्रमाणात हे वाटण आपण तयार केलेलं आहे। 2 मोठे चम्मच पांढरी तीळ घेतलेली आहे। याचे हे वाटण आपण तयार केलेलं आहे। तेलामध्ये हे वाटण मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपण सुखे मसाले ॲड करूया। 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला। तेलावर हा मसाला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे मीडियम फ्लेमला। त्यानंतर आपण गवारची शेंग तोडून किंवा चिरून, ही कोवळी गवारची शेंग आहे तर ही चिरली तरीही चालते, स्वच्छ धुवून आपण ती ॲड केलेली आहे मसाल्यांमध्ये। यावर आपण 1 मिनिट आपण व्यवस्थित असं परतून घेऊया लो टू मीडियम फ्लेमला। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया। शेंग शिजायला सुद्धा पाणी लागतं आणि तुम्हाला थोडी ग्रेव्ही हवी असेल तर पाणी थोडं जास्तीच वापरा, म्हणजे शेंग शिजायला आणि ग्रेव्हीसाठी। त्यानंतर चवीनुसार मीठ। हाय फ्लेमला आपण 1 उकळी येऊ देऊया। त्यानंतर 6 ते 7 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया। आपली गव्हाची शेंग व्यवस्थित शिजल्या जाते। तुम्ही बघू शकता मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। आपली गवारची भाजी तयार झालेली आहे। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।